नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी दरवाजात असते तेवढ्यात आता ऐश्वर्या पायऱ्या उतरून येते आणि म्हणते, ए जानकी, काय करते, चल निघ, माझ्या घराच्या बाहेर निघायचं, अशी मोठ्याने धमकी देत असते. तेव्हा आता हे ऐकून जानकीला मोठा धक्काच बसतो. ए जानकी, निघते की नाही, निघ माझ्या घरातनं. तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश, नाना आणि सुमित्रा सुद्धा तिथे धावत पडत येतात काय झालं म्हणून. आता सुमित्रा म्हणते, काय चाललंय. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात सुमित्राला म्हणते, काय ग म्हातारे. आता मग सुमित्राला चांगलीच तिची नानी आठवण येते. त्या ऐश्वर्याची बाजू घेते. काय आता घे ऐश्वर्या कशी वागते तिच्याशी. तेवढ्यात आता नाना म्हणतात, ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, ए म्हाताऱ्या, तू शांत बस. त्याचा क्षिल्ला म्हाताऱ्या, असं म्हणून आता चांगलाच नानांचा आणि सुमित्राचा चांगलाच अपमान करत असते. तेव्हा आता जानकी म्हणते, ए हे बघ ऐश्वर्या, प्रॉपर्टीचे 4 हिस्से झालेले आहेत समान, त्याच्यामुळे तुझा हिस्सा कसा काय ग, तुझाच पूर्ण घर कसं काय तुझ्या नावावर. तेव्हा आता ऐश्वर्या जानकीला म्हणते, तुझ्यासारखी एवढी मूर्ख नाहीये मी. हे घर, हे प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर आहे, तुमच्या नावावर काहीच नाहीये, माझ्या नावावर करून घेतली मी. आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते, काही झालं तरी मला आता ते पेपर शोधावे लागतील. तेव्हा आता जानकी कपाटाकडे जाते आणि ते पेपर शोधायला लागते. तेव्हा त्या कपाटामधून आता जानकीचा आणि जानकीच्या आईचा फोटो बाहेर येतो ऐश्वर्याच्या कपाटातनं. तेव्हा आता जानकी बघतच असते त्या फोटोकडे आणि म्हणते, हा फोटो हिच्याकडे कसा काय. तेव्हा आता जानकी ऐश्वर्याला जाब विचारते की माझ्या आईचा आणि माझा फोटो तुझ्याकडे काय करतो आहे, तुझ्याकडे कसा काय आला तो. थांब, मी त्या खोलपर्यंत जाईलच, तुझ्याकडे कसा काय आला, त्याचे सगळे डिटेल्स वगैरे मी आता शोधूनच काढणार, अशी धमकी आता जानकी ऐश्वर्याला देते. तर मंडळी, आता ऐश्वर्याने तर सगळ्यांच्या नाकावर टिचून सगळी प्रॉपर्टी आता स्वतःच्या नावावर केलेली असते. तर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. नाना आणि सुमित्राला तर मोठा धक्का बसलेला असतो. माझी सून ऐश्वर्या चांगली सोन्यासारखी माझी ऐश्वर्या अशी म्हणायची ना, घे आता, खा माती. ऐश्वर्याने दाखवलंच ना माती खाऊन. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.